कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूचे आणि स्पीड ब्रेकरवरील पांढरे पट्टे गायब आहेत. त्यामुळं वाहनधारकांसाठी असे रस्ते आणि स्पीड ब्रेकर जीव घेणे ठरतात. नव्यानं केलेल्या काही रस्त्यांवर दोन्ही बाजूला मधोमध आणि स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे आहेत, मात्र जुन्या रस्त्यावरील पांढरे पट्टे पुसले गेले आहेत. सुरक्षेसाठी असणारे स्पीड ब्रेकर अपघाताला निमंत्रण ठरत असल्यामुळं वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होतीये. प्रशासनानं त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. वाहनधारक आणि पादचारी यांच्या सुरक्षेसाठी रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर महत्त्वाची भूमिका बजावतात. नागरी वहिवाटीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट वाहतुकीला नियंत्रित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे, याबाबत कुणाचंच दुमत नाही. पण वाहतूक नियमानुसार या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे तसंच रिफ्लेक्टर आणि स्पीड ब्रेकरच्या आधी सूचना फलक असणं अपेक्षित असतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे वाहन चालकाला नेमका रस्ता कळतो, ओव्हरटेक करण्यासाठी अंदाज येतो. प्रत्यक्षात या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. नवीन रस्ते वगळता कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांवरील आणि स्पीड ब्रेकरवरील पांढरे पट्टे गायबच आहेत. सुरक्षा नियमांचं पालन होत नसल्यानं अपघात टाळण्यासाठी बनवलेले स्पीड ब्रेकरच अपघाताला कारणीभूत ठरतायत. स्पीड ब्रेकरबाबतच्या नियमांचं प्रशासनाकडूनच पालन होत नसल्यानं चांगला रस्ताही वाहन चालकांसाठी धोकादायकच ठरतोय. स्पीड ब्रेकर बनवताना मारलेले पट्टे पुढं ते पुसट होऊन दिसायचे बंद होतात, मात्र नव्यानं पट्टे मारण्याकडे यंत्रणेचं लक्ष नसतं. वेगातील वाहनधारकाला स्पीड ब्रेकर लक्षात आल्यावर अचानक ब्रेक दाबला जातो, त्यामुळे तोल जाऊन दुचाकीस्वारासह मागे बसलेली व्यक्तीही अचानक उडून पडू शकते. विशेषतः रात्री वाहनधारकांना स्पीड ब्रेकर लक्षातच येत नाहीत. अचानक स्पीड ब्रेकर समोर आल्यानंतर चार चाकी तसंच अवजड वाहन चालकाला वाहन नियंत्रणात ठेवण्यासाठी कसरतच करावी लागते. पावसाळ्यात तर असे बिनपट्ट्यांचे रस्ते आणि स्पीड ब्रेकर जास्त धोकादायक ठरतात. त्यामुळे वाहतूक नियमानुसार रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मधोमध आणि स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारणं, रिफ्लेक्टर बसवणं आणि सूचना फलक लावणं याबाबत प्रशासनानं गांभीर्यानं घ्यायला हवं. संभाव्य अपघाती घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी ते गरजेचं आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रट, राहुल जगतापसह दिलीप गंगधर.